initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे वंध्यत्वापासून मुक्ती. अर्थातच वंध्यत्वावरती मात करण्यासाठी असणारे सुनंदा IVF सेंटरचे नवीन उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी खास करून सुनंदा IVF सेंटरमध्ये कार्यरत असणारे 2 डॉक्टर्स आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर सचिन कुलकर्णी आणि डॉक्टर शरयू मोहिते यांची. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांच्याविषयी सांगत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी MBBS आणि MD ह्या दोन्ही पदव्या ग्रँट मेडिकल कॉलेज या ठिकाणून संपादन केल्या आणि हे करत असताना त्यांना सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत, तर ह्याच्या पुढे जाऊन विशेष करून IVF मधलं प्रगत प्रशिक्षण त्यांनी वारविक युनिव्हर्सिटी येथून संपादन केलं. सध्या ते सुनंदा IVF सेंटरचे फाउंडर आणि डायरेक्टर आहेतच. पण मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल, ज्यामध्ये विशेष करून त्यांना नुकताच 2022 साली पुढारी समूहातर्फे हेल्थ आयकॉन हे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. सध्या डॉक्टर सचिन कुलकर्णी विशेष करून सुनंदा IVFच्या बरोबरीनेच पुण्यामध्ये सुद्धा कार्यरत आहेत, विशेष करून जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणि त्याचबरोबरीने प्रिस्टीन वुमन्स केअर कोल्हापूर या ठिकाणी. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की आता सुनंदा IVF हे संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं कार्य करत आहे. विशेष करून कोल्हापूर या ठिकाणी मुख्य IVF सेंटर आहे, त्याच अनुषंगाने पुणे या ठिकाणी आणि त्याच्या पुढे जाऊन विशेष OPDs ह्या खास करून रत्नागिरी, शंकेश्वर, सासवड, सातारा आणि चाकण या ठिकाणी आहेत. पण खेड्यापाड्यातील रुग्णांना एकंदरीतच नवीन उपचारांचा फायदा यासाठी विशेष करून तालुका शहरातील किंवा इतर खेड्यातील रुग्णांसाठी व्हिडिओ कन्सल्टेशन म्हणजेच ऑनलाईन सल्लाही उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची वंध्यत्वाशी निगडीत समस्या असो आपण निराश होऊ नका, आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे सुनंदा IVF सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. याच अनुषंगाने मी आता आपली दुसऱ्या डॉक्टरांची ओळख करून देते, ते आहेत डॉक्टर शरयू मोहिते मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर शरयू मोहिते मॅडम विषयी सांगत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्या स्त्रीरोग प्रसूती वंध्यत्व तज्ज्ञ आहेत, दुर्बीण उपचार तज्ज्ञ आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर या ठिकाणून संपादन केलं. त्यानंतर विशेष करून गायनॅकॉलॉजी मधलं जे पुढचं प्रगत प्रशिक्षण आहे हे त्यांनी BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणून संपादन केलं. कार्यक्रमाकडे वेळत असताना पुन्हा दोघांचंही स्वागत कार्यक्रमामध्ये. डॉक्टर सचिन कुलकर्णी सर आणि डॉक्टर शरयू. डॉक्टर शरयू, आपण आजच्या कार्यक्रमामध्ये अर्थातच बऱ्याच स्त्रिया जी आमच्या आजचा कार्यक्रम बघणाऱ्या आहेत, विशेष करून आपण बघायला गेलं तर स्त्री पुरुषांमध्ये तर वंध्यत्वाचं प्रमाण वाढतं आहेच, पण विविध आजार जे सुरुवातीच्या काळात आपल्याला मुलींमध्ये दिसत आहेत, खास करून तरुण मुलींमध्ये PCOD किंवा थायरॉइड सारख्या समस्या झाल्या, काय सांगता येईल? काही जणांना PCOD हा बाय बर्थ असतो, पण काही जणांना म्हणजे त्यांचं वजन खूप वाढल्यामुळे PCOD होतो. प्लस आपल्याला माहिती पाहिजे की भारतामध्ये जवळजवळ 12% स्त्रियांना 40 वर्षाच्या आतमध्येच मेनोपॉज होतो. त्यामुळे जसं PCODचं पण कारण तेवढंच महत्त्वाचं आहे, तेवढंच जेवढ्या वयामध्ये लवकरात लवकर आपले एग्ज नंबर किंवा जे आपण म्हणतो की अंड्यांची संख्या कमी होणे, हे दोन्ही पण प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीला थोडं सेन्सिटिव्ह असणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नन्सीला प्लॅन करताना आपल्याला थायरॉइड आहे का, आपलं हिमोग्लोबिन कमी आहे का, ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे प्रमाण आम्ही पुरुषांमध्ये पण बघतो. इवन त्यांच्यामध्ये ओबेसिटी असणं किंवा त्यांच्या लाईफस्टाईलमधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये शुक्रजंतूचं प्रमाण कमी होणं, ह्या गोष्टी खूप बघितल्या जातात. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींवरती जर पहिल्यापासून आपण खूप चांगल्या पद्धतीने लाईफस्टाईल जर केलं तर ह्या गोष्टी टाळू शकतात. म्हणजे प्रिव्हेन्शन हे सगळ्यात महत्त्वाचं असलं पाहिजे. आणि हे सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार जे अतिशय सुरक्षित आणि आरोग्यदायी आहेत आपल्याला उपलब्ध झालेले आहेत सुनंदा IVF सेंटर कोल्हापूर या ठिकाणी आणि त्याचबरोबरीने पुणे या ठिकाणी. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांच्या OPDs सुद्धा आता सर्वत्र आहेत महाराष्ट्रात, ज्याच्यामध्ये विशेष करून रत्नागिरी आहे, सातारा आहे, शंकेश्वर आहे, चाकण आहे, सासवड आहे. पण याच अनुषंगाने खेड्यापाड्यातील रुग्णांसाठी विशेष करून किंवा गावातील शहरातील इतर शहरातील रुग्णांसाठी विशेष करून व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की वंध्यत्व पीडित जोडपी जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा अर्थात नैराश्याने ग्रासलेली असतात ती, तर कशा रीतीने उपचारांची दिशा ठरवली जाते, काय सांगता येईल? प्रथमतः आम्ही त्यांना संपूर्ण माहिती देतो. म्हणजे एकूण रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी म्हणजे काय हे आधी समजून सांगितलं जातं की तिथे तुमचे एग्स कसे तयार होतात, तुमच्या ट्यूबमधून त्या एग्सचा ट्रान्सपोर्ट कसा होतो, स्पर्म्स कसे येतात आणि त्याचं गर्भ कसे होतात, गर्भाचे स्टेजेस काय आहेत, कुठे इम्प्लांटेशन होतं. यामध्ये बेसिकली गर्भाशय, गर्भनलिका, बीजकोश आणि सिमेन ह्याचं महत्त्व सांगितलं जातं.
दुसरं, एखाद्या गोष्टीचा जर आजार असेल, जसे गर्भाशयाचा आजार आहे, म्हणजे ट्यूब्स नॉर्मल आहेत का ॲबनॉर्मल हे कळत नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संपूर्ण तपास करणं किती आवश्यक आहे हे समजून सांगितलं जातं. आणि ह्याला मी फर्टिलिटी कोचिंग म्हणतो. मला समोरच्या कपलला जाणीव करून द्यायची असते की गेटिंग प्रॉपर इन्फॉर्मेशन फार महत्त्वाचं आहे. इन्फॉर्मेशन मिळाल्यावर आपण कुठल्या टप्प्याने प्रवास केला पाहिजे, त्या टप्प्यामध्ये येणारा खर्च किती आहे, येणारा सक्सेस किती आहे, याचबरोबर नवऱ्याची बायकोबद्दलची जाणीव आणि बायकोची म्हणजे कुटुंबाची एकत्रित जाणीव एकमेकांना करून देणं गरजेचं आहे. खूप वेळा हसबंड म्हणतो, अरे वजन कमी करायला सांगितलं, तू रोज सकाळी उठतच नाही. पण त्याने जर ते असं म्हणतं, आपण दोघं मिळून सकाळी 6ला उठूया आणि 2 किलोमीटर चालून येऊया, मग हा मोठा फरक पडतो. त्यामुळे आम्ही नुसते प्रिस्क्रिप्शन लिहिणारे डॉक्टर नाही आहोत. आम्ही एक मेंटरशिपची जबाबदारी असते त्या कुटुंबाला त्या त्रासातून बाजूला करणं आणि प्रॉपरली त्यांचं कल्चरली इम्प्रूव्हमेंट करून प्रेग्नन्सीकडे आपोआप घेऊन जाणं. आणि त्यामुळे अनुभव काय येतो, त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग झालं ना, खूप जणांना नॅचरली प्रेग्नन्सी मिळते. खूपशे मोठे तपास करावे देखील लागत नाहीत, किंवा छोट्या छोट्या अडचणी जास्त असतात. IVF लागून किती खूप कमी जणांना लागतं. खूप लोकांना छोट्या छोट्या लाईफस्टाईलच्या ॲडजस्टमेंट, काही मेडिसिन्स ह्याने प्रेग्नन्सी मिळू शकते. त्यामुळेच या ठिकाणचा कदाचित सक्सेस रेट किंवा यशस्वीता ही सगळ्यात जास्त आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की आजपर्यंत 60,000हून अधिक वंध्यत्वपीडित जोडप्यांवरती डॉक्टर सचिन कुलकर्णी सरांनी सुनंदा IVF मार्फत उपचार केलेले आहेतच. आणि म्हणूनच मला सांगायचं वाटतं की सुनंदा IVFची यशस्वीता किंवा सक्सेस रेट हा सगळ्यात जास्त आहेच. पण याच अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की आजपर्यंत 60,000हून अधिक वंध्यत्वपीडित जोडप्यांवरती यशस्वी उपचार झालेले आहेत आज सुनंदा IVFमध्ये. आपल्यालाही जर का वंध्यत्वाची समस्या असेल तर आपण निराश होऊ नका. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर शरयू मोहिते मॅडम, अर्थातच या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न असा आहे की जसं आता सरांनी सांगितलं की उपचारांची दिशा ठरवत असताना दुर्बिणीचा रोल हा खूप आहेच, पण एकंदरीतच कोणकोणते नवीन आज निदान पद्धती, उपचार पद्धती आलेल्या आहेत, काय सांगता येईल याविषयी आम्हाला? हो, म्हणजे सगळ्यात बेसिकली आपण जेव्हा सगळ्या तपासण्या केलेल्या जातात त्यातली सगळ्यात महत्त्वाची एक तपासणी असते ते म्हणजे 3D अल्ट्रासाऊंड, जी आमच्या सगळ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे. आणि ह्या 3D अल्ट्रासाऊंडमध्ये त्या गर्भाशयामध्ये किंवा त्या बीजकोशामध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे पहिल्याच कन्सल्टेशनमध्ये बघितलं जातं. त्यामुळे जेव्हा तर 3D अल्ट्रासाऊंडवरती तिथे काही गर्भाशयामध्ये गाठ आहे किंवा पॉलिप आहे, फायब्रॉईड आहे, एंडोमेट्रोसिससारखा आजार आहे किंवा ॲडिनोमायोसिससारखं गर्भाशयाला स्वेलिंग आहे किंवा बीजकोशामध्ये सिस्ट आहे, जेव्हा त्याचं डायग्नोसिस केलं जातं तेव्हा त्याची ट्रीटमेंट उपचार पद्धती म्हणून आम्ही लॅप्रोस्कोपी करतो. मग त्यावेळेस गर्भाशयामधून पण दुर्बीण टाकून, त्याला हिस्ट्रोस्कोपी म्हटलं जातं, की तिथे आपण गर्भाशय जिथे गर्भ राहतो तिथे पण काही अडचण नाही ना. मग अशा काही गोष्टी असतात की जिथे गर्भाशयाच्या लायनिंगला इन्फेक्शन असतं किंवा छोटा पॉलिप असतो, ते काढलं जातं. आणखी एका कारणासाठी लॅप्रोस्कोपी केली जाते की ज्यांच्यामध्ये बीजांचं प्रमाण फार कमी आहे आणि ते एकदम यंग आहे, की जिचं AMH म्हणजे अंड बनण्याची क्षमता, हा रिपोर्ट एकदम 1पेक्षा कमी असेल पण यंग आहे, लगेच काही IVFला तयार नाही आहे, किंवा अशा पेशंटला प्रेग्नन्सीचा चान्स वाढावा म्हणून लॅप्रोस्कोपीद्वारे ओव्हेरियन रिज्युनेशन म्हणजे आपण त्यांच्या ओव्हरीमध्ये PRP नावाचा घटक इंजेक्ट करतो. ही एक ॲडव्हान्स थेरपी आहे ज्याच्यामुळे त्या ग्रोथ फॅक्टरमुळे ओव्हरीजमध्ये नंबर ऑफ एग्स ॲपरंटली वाढले जातात आणि त्यांचा क्वालिटी ऑफ एग्स पण वाढते आणि प्रेग्नन्सीचा चान्स वाढतो. ह्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत की ज्यामध्ये नॉन IVF मार्गाने आपण त्यांचा प्रेग्नन्सी राहण्याचा नॅचरल पद्धतीचा मार्ग आहे तो मोकळा करू शकतो. एक मोलाची माहिती दिली आपल्याला आता डॉक्टर शरयू मोहिते मॅडमनी की 3D सोनोग्राफीमुळे आता बऱ्याच प्रमाणामध्ये दुर्बिणीद्वारे निदान करण्याची आवश्यकता राहिलेली नाही आहे. मला वाटतं एक वरदान स्वरूपाचं असं हे तंत्रज्ञान आहे सर्वच स्त्रिया आणि वंध्यत्वपीडित जोडप्यांसाठी, असं म्हणायला हरकत नाही. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची वंध्यत्वाची समस्या असो पण निराश होऊ नका. आपल्याला जर का मूल होण्याचा, बाळ होण्याचा, अपत्यप्राप्तीचा आनंद हवा असेल तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात सुनंदा IVFचा हेल्पलाईन नंबर आहे. सुनंदा IVF आता कोल्हापूर आणि पुणे ह्या बरोबरीने महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे. विशेष करून रत्नागिरी, शंकेश्वर, सासवड, चाकण, सातारा या ठिकाणी ओपीडीज आहेतच, पण आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध असणार आहे. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, अर्थातच आता आपण प्राथमिक असणाऱ्या ह्या उपचारांविषयी किंवा निदानाविषयी बोललोच, पण ह्याच अनुषंगाने पुढे जाऊन जेव्हा कोणतेच उपचारांनी जेव्हा अपत्यप्राप्ती होत नाही, मूल होत नाही, बाळ होत नाही, तेव्हा अर्थातच IVFचे उपचार किंवा ज्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हटलं जातं हे करण्याची आवश्यकता पडते. तर ह्याविषयी आम्हाला सांगा. पूर्वी IVF हा लास्ट ऑप्शन बघायचं, पण खूपशा वेळा आजकाल वर्किंग कपल्स किंवा छोट्या मोठ्या अडचणीचे कपल ते म्हणतात की वारंवार ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आपण IVFकडे जाऊया. कारण IVF ही अशी ट्रीटमेंट आहे की जिथे डायरेक्टली 2 गर्भाशयात सोडले जातात आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याचं प्रमाण हे नैसर्गिक ह्याच्यापेक्षा खूप जास्त असतं आणि त्यामुळे IVFकडे वळण्याचा आजकालचा दृष्टिकोन डॉक्टरांचा आणि कपल्सचा हा थोडासा बदललेला आहे. पण एकूणच
आय व्ही एफ लागणारीच अशी काही जोडपी असतात. फॉर एक्झाम्पल, काही कुटुंबांचे वय किंवा त्या स्त्रीचं वय हे 38-39पेक्षा जास्त असतं. अशा वेळी काय होतं की जे तयार होणारे गर्भ आहेत ते अडचणीचे गर्भ जास्त असतात. त्यामुळे त्यांना आय व्ही एफ केलं आणि चांगले गर्भ शोधले तर त्यांना प्रेग्नन्सीचा अपॉर्च्युनिटी वाढते. ट्यूब्स बंद असणे किंवा आधी एक्टॉपिक प्रेग्नन्सी झाली असणे आणि त्या एक्टॉपिक प्रेग्नन्सीची एक धडकी घेतलेली असते ना, पुढची प्रेग्नन्सी नक्की गर्भाशयात राहील ना, ह्याच्यासाठी काहीतरी डॉक्टर करा. तिथे आपण प्रॉपर ब्लास्टोसिस ट्रान्सफर आणि विट्रिफाईड वॉर्म ब्लास्टोसिस केलं तर एक्टॉपिक राहायची शक्यता अतिशय निघूनच जाते म्हणा. एंडोमेट्रिओसिसचे क्लायंट्स असतात, प्रिव्हियस पेल्विक सर्जरी झालेले किंवा शुक्रजंतूंचं प्रमाण अत्यंत कमी असेल, कधी कधी शुक्रजंतूंचं प्रमाण अगदी 0 असतं. अशा वेळी देखील आपण TISA-TC पद्धतीने त्यांच्या डायरेक्टली टेस्टिसमधून शुक्रजंतू घेऊन त्यांना स्वतःचं बायोलॉजिकल चाइल्ड होऊ इच्छितो. त्यामुळे काही कुटुंबांना IVF हे मस्ट असतं, पण काही कुटुंबांना तो एक चांगला चॉईस असतो फास्ट प्रेग्नन्सी मिळवायचा. त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन जाणून घेऊन एक कॅफेटेरिया अप्रोच देऊन त्यांना सगळे पर्याय करून त्या सगळ्या पर्यायांची चर्चा करून मग आम्ही निर्णयाला येतो की आपण IVF कडे जायचं की नाही जायचं. आणि म्हणूनच मला वाटतं की सुनंदा IVFचे उपचार सर्वच वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी एक आशेचा किरण आहेत. सगळ्यात जास्त यशस्वीता किंवा सक्सेस रेट असणारे असे हे उपचार आहेत वंध्यत्वावरचे सुनंदा IVFचे. आणि मला वाटतं सर्वच प्रेक्षकांसाठी आज महत्त्वाची माहिती ही आहे की सुनंदा IVF आता पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याच अनुषंगाने रत्नागिरी, सातारा, सासवड, चाकण सर्वत्र आपल्याला हे OPDs उपलब्ध असणार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि व्हिडिओ कन्सल्टेशनही उपलब्ध आहे. तर आपल्याला मूल होण्याचा, बाळ होण्याचा, आपल्याला जर का अपत्यप्राप्तीचा आनंद हवा असेल तर आपण जरूर कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात हा नंबर सुनंदा IVFचे हेल्पलाईन नंबर्स आहेत. ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे त्याचा जरूर लाभ घेऊ शकता. डॉक्टर शरयू मोहिते मॅडम, अर्थातच सरांनी खूप मोलाचं विवेचन केलं आता आपल्याला IVF उपचारांविषयी. तसंच पुढे जाऊन बऱ्याचदा आपण असेही रुग्ण बघतो की काही जणांना प्रेग्नन्सी राहते पण वारंवार गर्भपात होत असतो. तर अशा रुग्णांसाठी काही विशिष्ट उपचार असतात का? हो, आपल्याला त्या रिकरंट प्रेग्नन्सी लॉसेसचं कारण समजणं गरजेचं असतं. पण जेव्हा IVFचा रोल येतो तेव्हा कधी येतो की जेव्हा आधीचे जे वारंवार ॲबॉर्शन झालेले आहेत त्यामधल्या तपासणीमध्ये त्या गर्भाला काहीतरी गुणसूत्रीय दोष होता आणि तो गुणसूत्रीय दोष आहे हे कन्फर्म केल्यानंतर त्या जोडप्यांचा पण गुणसूत्रीय तपास केला जातो आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम जेव्हा डिटेक्ट होतो तेव्हा IVF थेरपी आपण त्यांना लागू पडू शकते. म्हणजे काय की जेव्हा आपण ही तपासणी करतो आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस त्यांना प्रेग्नन्सीमध्ये ह्या एका गुणसूत्रीय प्रॉब्लेममुळे अबॉर्शन झालं होतं, मग त्या जोडप्यांच्या तपासणी करून त्यांचं एक जेनेटिक प्रोब बनवला जातो, त्याला PGTM म्हटलं जातं. आणि किंवा तो जो गर्भ जर ॲबनॉर्मल असेल तर PGTA केलं जातं, जे सरांनी आता एक्सप्लेन केलं. आणि मग तो गर्भ आहे तो ह्या तपासण्यांमधून तो जेनेटिकली नॉर्मल आहे किंवा जो त्यांना आजार आहे गुणसूत्रीय तो त्या गर्भाला नाही, हे जेव्हा कन्फर्म करून आपण तो गर्भाशयात सोडतो तेव्हा ॲबॉर्शन परत होण्याचे कारण असतं ते आपण बाजूला केलेलं असतं आणि मग ती प्रेग्नन्सी 9 महिन्यापर्यंत होऊन हेल्दी बाळ होतं. बऱ्याच वेळा काय होतं की रिकरंट ॲबॉर्शनमुळं त्यांना प्रत्येक वेळेस क्युरेटिंग केलं जातं, म्हणजे पिशवी साफ केली जाते. मग तेव्हा गर्भाशयामध्ये एक प्रकारची जाळी तयार होते आणि कदाचित त्याच्यामुळे पुढची प्रेग्नन्सी नाही राहते हे समजलं जातं. मग अशा पेशंटला पहिल्यांदा त्याच्यावरची आपल्याला उपचार पद्धती करायला लागते आणि मग आपण त्यांना पूर्ण मार्गदर्शन करू शकतो की पुढे IVF उपचार पद्धती किंवा त्या गर्भाचं जेनेटिक टेस्टिंग आणि लागलं तर इम्युनो प्रोफायलिंग ह्या गोष्टी करून आपण जर तो गर्भाशयात सोडला तर त्यांचं वारंवार अबॉर्शन होण्याचं प्रमाण कमी येतं. एक मुलाचं विवेचन केलं आपल्याला आता डॉक्टर शरयू मोहिते मॅडमनी की कशा रीतीने रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना कमीत कमी आर्थिक भार पडेल अशा हेतूने हे सगळे उपचार केले जातात. म्हणजेच त्यांना अर्थातच कमीत कमी खर्च लागावा ह्याची काळजी ही सुनंदा IVFमध्ये घेतली जाते. सुनंदा IVF आता पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देते आणि एवढंच नव्हे तर रत्नागिरी, शंकेश्वर, सासवड, चाकण, सातारा सर्वत्र OPDs आहेत महाराष्ट्रात. व्हिडिओ कन्सल्टेशन, फोनद्वारे सल्ला आपल्याला उपलब्ध असणार, तर जरूर कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवर नंबर बघत आहात, सुनंदा IVFचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता. सर, या अनुषंगाने मला विचारायचं आहे की आपल्याकडे विविध प्रकारचे रुग्ण येतात, तर ह्यातील काही वंध्यत्व पीडित जोडप्यांचे एकंदरीतच अनुभव काय होते, काय सांगता येईल आम्हाला? एखादं उदाहरण मी तुम्हाला देतो की माझ्याकडे ही मुलगा त्याच्या वयाच्या 23व्या वर्षी आला होता. तो ग्रॅज्युएशन जस्ट संपलं होतं आणि त्याला दुर्दैवाने टेस्टिक्युलर कॅन्सर होता आणि त्या टेस्टिक्युलर कॅन्सरची एक मेजर सर्जरी आणि किमोथेरपीला तो जाणार होता. आणि तेव्हा मी त्याला म्हटलं, त्याचं लग्न नव्हतं झालं आणि त्याच्या कन्सल्टेशनमध्ये मी त्याला म्हटलं की तू तुझं सिमेन आमच्याकडे स्टोअर कर
आणि आम्ही ते स्टोअर ठेवू. कारण किमोथेरपी आणि कॅन्सरची सर्जरी झाल्यावर त्याचं सिमेंट पूर्ण झिरो होणार होतं आणि तू जेव्हा नंतर लग्न करशील तेव्हा तुला आपण ते वापरून तुला प्रेग्नन्सीकडे जाऊ शकू. आणि त्याचं सिमेंट आम्ही 4 सॅम्पल स्टोअर केले. मग त्याची थेरपी झाली, तो चांगला बरा पण झाला. 6 वर्षाने त्याचं लग्न झालं आणि तो तेव्हा मिसेसना घेऊन आला आणि आम्ही इक्सी पद्धतीकडे गेलो आणि त्यांना जुळे प्रेग्नन्सी मिळाली त्यांना. आणि तो आनंद फारच मोठा होता, कारण आज त्याचा सिमेंट काउंट 0 आहे, पण त्यावेळी योग्य स्टेप घेतल्यामुळे हे सहज शक्य झालं. आपण आत्ता जाणून घेतलं डॉक्टर सचिन कुलकर्णी सरांनी सांगितलेल्या विविध रुग्णांच्या अनुभवाविषयी. डॉक्टर शर्वी मोहिते मॅडम, आपला काय अनुभव आहे? तर एक 27 वर्षाची PCODची मुलगी आली होती आणि तिला जेव्हा मी आधी ट्रीटमेंट घेतलेली होती आणि सांगत होते की मॅडम 1-2 वर्षापूर्वी ट्रीटमेंट घेतली होती, पण मी आता फार निराश झाले आहे आणि मला वाटत नाही की मला प्रेग्नन्सी मिळेल, कारण की माझं IVF फेल झालं आहे. मग आधीची जी ट्रीटमेंट पद्धतीमध्ये बघितलं तर पेशंटला आधी एकदा सिंपल ट्रीटमेंट दिली की PCODमध्ये आपल्याला माहिती की वेळेवर बीज तयार होऊन फुटण्याची प्रक्रिया होत नाही आणि त्यासाठीची एक उपचार पद्धती दिल्यानंतर त्यातनं प्रेग्नन्सी नाही मिळाली, म्हणून IVFकडे घेतलं गेलं होतं. आणि IVF केल्यानंतर तिचे फक्त एकच गर्भ तयार झाला आणि तो गर्भ पण चांगला नाही, म्हणून तुम्ही आता डोनर गर्भ घ्या आणि मग प्रयत्न करा, असा सल्ला दिला गेला होता. आणि ज्याला ते तयार नव्हते म्हणून ते सेकंड ओपिनियनसाठी आले होते. जेव्हा मी बघितलं तेव्हा तिला PCOD असल्यामुळे खूप बीजं होती आणि एवढ्या डिप्रेशनमध्ये खूप सारं वजन तिने वाढवून ठेवलं होतं. तेव्हा मी तिला सांगितलं की तुझं वय फक्त 27 आहे आणि वयानुसार क्वालिटी ठरते बीजांची, ती क्वालिटी चांगलीच असणार आहे. फक्त आत्ता PCOD आहे आणि खूप वजन जास्त आहे, त्याच्यामुळे वेळेवर पिरियड येत नाही आहे आणि तुला IVFची नक्की गरज नाही आहे. सध्या फक्त वेट लॉससाठी प्रयत्न कर. पुढच्या 3 महिन्यामध्ये कुठलीच ट्रीटमेंट न घेता तिला त्या उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन केलं गेलं की वजन कसं कमी करावं आणि त्याच्यानंतर परत ट्रीटमेंट चालू केली की ज्यामध्ये वेळेवर बीज तयार होऊन उसळ होण्याची प्रक्रिया होईल आणि तिला IUI केलं गेलं. त्या IUIमध्ये तिला प्रेग्नन्सी मिळाली. म्हणजे IVF फेल झाल्यानंतर आपल्याला पुढे काही प्रेग्नन्सी मिळणारच नाही आणि तो एक डेड एंड आहे. त्यामुळे ह्या गोष्टीतनं आपण बाहेर यायला पाहिजे. कितीतरी वेळा त्या पहिल्या IVFची गरज पण नसते, पण प्रॉपर ते ट्रीटमेंट न घेतल्यामुळे असं फेल्युअर येतं आणि त्या डिप्रेशनमुळे परत आपले सगळे मार्ग बंद झालेत अशी आपल्या पुढे भावना होते. पण ह्या उदाहरणामध्ये नक्की जाणवतं की इट्स नॉट डेड एंड. आपल्याला नक्की पुढे ट्रीटमेंट घेऊन सिंपल ट्रीटमेंटने पण प्रेग्नन्सी मिळू शकते. आणि मला वाटतं खरोखर वंध्यत्व पीडित जोडप्यांना, रुग्णांना फायदा व्हावा या हेतूनेच आज सुनंदा IVF मधले उपचार हे एकंदरीतच त्यांच्या सर्व अडचणी लक्षात घेऊन दिले जातात आणि म्हणूनच या ठिकाणची यशस्वीता किंवा सक्सेस रेट हा सगळ्यात जास्त आहे. अर्थातच कार्यक्रमाची वेळ मर्यादित आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. तसंच सर, जाता जाता आपल्याला प्रेक्षकांना काय सांगता येईल? माझा एक 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन आणि IVFमध्ये. आणि मला अशी जाणीव झाली आहे की इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण फॅमिलीचे इमोशन्स खूप डीपली इन्व्हॉल्ड असतात आणि ते इमोशनल एवढे इन्व्हॉल्ड असतात की छोटे छोटे कलह होणे किंवा छोटे छोटे स्ट्रेसेस खूप निर्माण होतात. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट ही खूप आशादायी आहे. आजकाल सक्सेस खूप चांगलं आहे, वाढलेलं आहे. त्यामुळे तसे कलह होण्यापेक्षा एक प्रॉपर वैद्यकीय सल्ला घ्या, सगळ्या बाजू जाणून घ्या आणि मग त्याच्यावर एक मार्ग आखा, तुम्हाला नक्की सक्सेस मिळू शकेल. मला वाटतं एक मोलाचं मार्गदर्शन दोन्ही डॉक्टरांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये केलं आणि सर्वच प्रेक्षकांना मला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं की आपल्याला कोणत्याही वंध्यत्वाशी निगडीत समस्या असो, आपल्याला जर का मूल होण्याचा, अपत्यप्राप्तीचा, बाळ होण्याचा आनंद हवा असेल तर आपण जरूर सुनंदा IVFला त्यासाठी संपर्क करा. आपण संपर्कासाठी त्यांचा स्क्रीनवरती नंबर बघत आहात. सुनंदा IVF आता पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे, पण याचबरोबरीने रत्नागिरी, शंकेश्वर, सातारा, सासवड, चाकण या ठिकाणी OPDs आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे सुनंदा IVF. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी फोनद्वारे आपल्याला सल्ला मिळणार आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे आणि रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक असणारी बाजू लक्षात घेऊन त्यांना योग्य उपचार या ठिकाणी दिले जातात. 60,000हून अधिक वंध्यत्व पीडित जोडप्यांनी या ठिकाणी उपचार यशस्वीरित्या घेतलेले आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिलं जातं. तर आपल्याला बाळ होण्याचा, अपत्यप्राप्तीचा, मूल होण्याचा आनंद हवा असेल तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, सुनंदा IVFचे हेल्पलाईन नंबर आहेत, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. डॉक्टर सचिन कुलकर्णी सर आणि डॉक्टर शर्वी मोहिते मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन संप्रेषण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.